स्वागतम सुस्वागतम. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व कार्यक्रमास सर्व मान्यवरांचे स्नेहपूर्वक स्वागत करतो. उत्सव रंगांचा तीन रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. आज 26 जानेवारी आणि आज आपण सर्वजण येथे प्रजासत्ताक दिन, मराठीत म्हणायचं झालं प्रजासत्ताक दिन, हिंदीमध्ये गणतंत्र दिवस आणि इंग्रजीत रिपब्लिक डे साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. मुलांनो, भारत या शब्दातील भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान झालेला. तेजात रममान झालेला देश म्हणजे भारत होय. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु स्वतंत्र भारताला स्वतःचे असे संविधान नव्हते. आपले स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती नेमण्यात आली आणि या मसुदा समितीने बरंच काम करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी हे भारतीय संविधान अंमलात आले आणि म्हणूनच 26 जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन आपण आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा आहे. आपल्या देशावरील प्रेम दृढ करणारा आहे. सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होतो आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होतो आतुरतेने वाट, रवी किरणांनी मिटला अंधार, रवी किरणांनी मिटला अंधार, उजाडली प्रजासत्ताक दिनाची ही पहाट. आज प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाली आहे देश प्रेमाची लाट. आज प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाली आहे देश प्रेमाची लाट. भारत मातेला वंदन करूनी करतो मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात. भारत मातेला वंदन करूनी करतो मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात. कार्यक्रमाची महत्वाची पायरी म्हणजे अध्यक्षांची निवड. आणि कोणताही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, कार्यक्रमाची ती धुरा सांभाळण्यासाठी गरज असते अध्यक्षांची. करण्या कविता कवीला गरज असते कल्पनेची. करण्या कविता कवीला गरज असते कल्पनेची. सजण्या कार्यक्रम रंगतदार व्यासपीठाला आहे गरज अध्यक्षांची. व्यासपीठाला आहे गरज अध्यक्षांची. तर आज 26 जानेवारी 2025 या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जयप्रकाश पुरळेकर सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि या अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन विसेन मॅडमांनी द्यावे. माननीय श्री अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर सर यांच्या अध्यक्षस्थानात माझे संपूर्णपणे अनुमोदन आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमास उपस्थित आपल्या व्यवस्थापन समितीचे आपले अध्यक्ष जे आपल्या आज कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत श्री जयप्रकाश पुरळेकर, उपाध्यक्ष माता बालक संघांचे उपाध्यक्ष शम्मात आणि शिक्षक पालक संघांचे उपाध्यक्ष मंगेश मिस्त्री सर आलेले नाही. या सर्वांचे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे, ग्रामस्थांचे आणि इथे उभे असलेल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी
मनपूर्वक स्नेहपूर्वक असं स्वागत करतो। तिरंगा आहे प्रतीक देशभक्ती देशप्रेमाचे, तिरंगा आहे प्रतीक देशभक्ती देशप्रेमाचे, तिरंगा आहे प्रतीक देशवासियांच्या अभिमानाचे, तिरंगा आहे प्रतीक देशवासियांच्या अभिमानाचे, तिरंगा आहे प्रतीक शांती त्याग समृद्धी आणि बलिदानाचे, तिरंगा आहे प्रतीक शांती त्याग समृद्धी आणि बलिदानाचे, तिरंगा आहे प्रतीक मुलांनो आपल्या भारताच्या अस्मितेचे, तिरंगा आहे मुलांनो आपल्या भारताच्या अस्मितेचे। आणि आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे ध्वजारोहण। पण मुलांनो ध्वजारोहणाच्या आधी मी आपल्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष यांना एक नम्र विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम ध्वजस्तंभाचे पूजन करावे। सर्वांनी एकत्र 3 क्लॅप। धन्यवाद। आपल्या शाळेचा इयत्ता 4वीचा विद्यार्थी आहिल शेख आणि संचालन करणारा आपल्या इयत्ता 5वीचा विद्यार्थी समर्थ अरुणाळे याच्याकडे मी सोपवतो। इसलिए सुनो ये
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली। थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी। जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी। जो शहीद
आरोग्य विभागाचे प्रतिनिधी आता आरोग्य प्रतिज्ञा मी माननीय मुख्याध्यापकांना शपथ घ्यायची आहे. मी शपथ घेतो की योग्य ज्ञान घेऊन मी टीबीची भीती नाहीशी करीन. मी जागरूक राहीन आणि टीबीशी संबंधित भेदभाव आणि कलंक समाप्त करीन. समर्पण भावनेने मी भारताला टीबी मुक्त बनवण्याचा माझे पूर्ण योगदान देईल. टीबी हरेल, देश जिंकेल. धन्यवाद मॅडम. आणि आजच्या कार्यक्रमाची जी प्रास्ताविकता आहे ती लगेचच मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांना सांगतो. उपस्थित मान्यवर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, उपस्थित सर्व पालक, माझे विद्यार्थी मित्र, सहकारी मित्र, आपणा सर्वांचे या मंगलमय शुभ दिनी शब्दसुमराने केंद्र शाळा श्री नंबर 1 तर्फे मी स्वागत करते. आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलेलो आहोत. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. गणराज्य म्हणजे प्रजेचे राज्य आणि हे प्रजेचे राज्य स्थापन करण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या जीवनाचे बलिदान केलेले आहे, त्याग केलेला आहे. या सर्वांची आठवण आपण राष्ट्रीय सण साजरे करून ठेवत असतो. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक बनला, म्हणजे लोकशाही राज्याला सुरुवात झाली. लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून जी शासन व्यवस्था चालवली जाते ती लोकशाही आज संपूर्ण विश्वामध्ये भारताची लोकशाही सर्वात मोठी लोकशाही म्हणून गणली जाते. या लोकशाही स्थापन करण्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. भारताची राज्यघटना तयार करून ती अंमलात आणणाऱ्या थोर लोकांना, त्यांच्या त्यागाला, बलिदानाला आणि त्यांनी दिलेल्या विचारांना आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. आज संपूर्ण देश प्रजासत्ताकाचा हा सोहळा साजरा करत आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण उत्साहाने आणि अगदी मनापासून उपस्थित राहिलात याबद्दल मी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपणा या सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. गुरु विष्णू मंत्र आहे आगळा, स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने, अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने. या सुगंधी संस्कृतीचा, या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा.
मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। इसकी मिट्टी से बने तेरे मेरे ये बदन, इसकी धरती तेरे मेरे वास्ते गगन। इसने ही सिखाया हमको जीने का चलन, जीने का चलन। इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे माझा भारत देश महान, म्हणूनच आहे माझा भारत देश महान। सर्वांना नमस्कार, माझे नाव आयत आहे। आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक आमची शान, म्हणूनच आहे माझा भारत देश महान, माझा भारत देश महान। आदरणीय व्यासपीठावरील मान्य और पूज्य गुरुजन मंडळी, माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझे नमस्कार। माझे नाव मनस्वी जगन्नाथ परवेकर, इयत्ता 4वी। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा। आज 26 जानेवारी भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस। हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। आजच्या या शुभ दिनी आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती। स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागाने तो भारत देश बनला महान। स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत देश बनला महान। भारतात बंधुभाव नित्य वसुले, या भारतात बंधुभाव नित्य वसुले, देवरची असाले हे सर्व पंथ संप्रदाय
वर्षाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी या विशेष दिवशी मला अत्यंत अभिमान वाटतो की मला तुमच्या समोर काही शब्द बोलण्याची संधी मिळत आहे. 26 जानेवारी हा दिवस एक केवळ तारीख नाही तर आपल्या देशाच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरात लिहिलेला दिवस आहे. आपला राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे. तसेच त्यामध्ये 3 रंग येतात. एक म्हणजे केशरी, वरच्या भागामध्ये केशरी कलर असतो व तो केशरी रंग हा त्याग आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसेच मधला पट्टा हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्यामध्ये पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे. आणि तिरंगाच्या मध्यभागी आपल्याला अशोक चक्र दिसतं आणि त्या अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. तसेच त्या तिरंग्यामध्ये खालच्या बाजूला हिरवा रंग असतो आणि तो हिरवा रंग हा समृद्धतेचे प्रतीक आहे. तसेच 1950
एकदम शांतपणे कार्यक्रम करावा. आपलं घर आल्यावरती घरी निघाला आणि पुढचा दुसरा विद्यार्थी आपल्या घरी जायला एकटाच चाललेला आहे. तेवढ्यात अनोळखी दोन व्यक्ती त्याच्या समोर येत आहेत. त्याला पत्ता विचारतायत. पत्ता विचारता त्याच्या नाकाला त्यांनी रुमाल लावलेला आहे आणि ते घेऊन त्या विद्यार्थ्याला पळून घेतलेले आहेत. हे अपहरणकर्ते आहेत. अपहरणकर्त्यांनी त्या विद्यार्थ्याला पळवलेलं आहे. हा एक प्रसंग झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या अंगणात खेळताना दिसते आहे. नाचते ती, खेळते ती, खेळताना दिसते आहे. तेवढ्यात एक दूर असणारी एक
अनोळखी एक स्त्री तिच्या समोर आलेली आहे, तिला चॉकलेट देते आहे. चॉकलेट तिने घेतलं आणि तिच्यासोबत तिने नेलं. चॉकलेट मोबाईलचं आमिष दाखवून तिने त्या मुलीला आपल्या सोबत नेलेलं आहे, थोडक्यात पळवलेलं आहे. हे असं विद्यार्थ्यांनो आपल्याला करायचं नाहीये. मग आता काय करायचं हे आता पुन्हा एकदा आपण दुसऱ्या प्रसंगातून जाणून घेऊया. काय करणार तो विद्यार्थी? त्या अनोळखी व्यक्तींना पत्ता सांगायला पुढे जाणार का की नाही जाणार हे आता आपण पाहूया. पुन्हा शाळेतून घरी जाणारे विद्यार्थी आपले घर आल्यावरती टाटा बाय बाय करत तो निघाला. अनोळखी व्यक्तींनी संधीचा फायदा घेत आहे. दुसरा विद्यार्थी आपल्या घरी जायला निघाला. त्याला आता पत्ता विचारतायत, पण तो विद्यार्थी पत्ता बघायला गेलाच नाही. नका, मला पत्ता माहिती नाही काका, असं करत करत तो बाजूला पळाला आणि यांना हे समजलं आणि हे विद्यार्थी दूर पळून गेले. हा प्रसंग एक. दुसरं चॉकलेट दाखवते आहे, पण ते चॉकलेट ती नको म्हणते आहे. मोबाईलचा ऑफर करते आहे, मोबाईल घे, पण ते पण नको म्हणते आहे आणि ती धावत धावत आपल्या घराकडे जाते. यावरून आता बघा आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. अपहरणकर्त्यांचं उधळवायचं आहे कुठे डाव. आचरा शाळेचे आणि गावाचे करूया आपण मोठे नाव. आचरा शाळेचे आणि गावाचे करूया आपण मोठे नाव. अगदीच छोट्याशा वेळेत या विद्यार्थ्यांनी सांगितल्यानुसार हे केलं, त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बसून घ्या. सर्व वाटप करण्यात येत आहे ती आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री परुळेकर सर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. पण अध्यक्ष मान्य जयप्रकाश परुळेकर सर, मंगेश मिस्त्री सर, संतोष मिस्त्री सर आणि इतर सर्व सदस्य, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ आणि उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, माझा सहकारी शिक्षक वृंद, आपणा सर्वांचे मी केंद्रशाळा श्री नंबर 1 तर्फे आभार मानते आणि हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद.
तुमच्या कळवलं तुम्हाला? हा मदतीसाठी